मालेगावात नागरी समस्या व रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी चक्क खड्ड्यात बसून भीक मागो आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध करीत लक्ष वेधले, तर मालेगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मनमाड ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक विरंगुळा हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। वाढदिवस असलेल्या सभासदांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आलाय। विरंगुळा हॉल दुरुस्तीबाबत अध्यक्ष डॉक्टर प्रताप गुजराथी यांनी माहिती दिली। साठीनंतर होणाऱ्या डोळ्यांच्या विकाराबाबत मार्गदर्शन केले। मनमाडच्या श्री दत्तोपासक मंडळाच्या वतीने चातुर्मासातील कामिका एकादशी निमित्त चंद्रकांत येवला व सौ शोभा येवला यांच्या निवासस्थानी श्री विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आलेल्या भजन सेवेत मंडळाचे सदस्य तल्लीन झाले होते। मंडळातर्फे दर गुरुवारी 60 वर्षांपासून अखंडपणे भजन सेवा सुरू आहे। शेतकरी, कामगार आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी सीटू व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज नांदगाव तहसील कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे नेते डॉक्टर DL कराड यांनी केले। या आंदोलनापूर्वी जुन्या तहसील कार्यालयापासून नवीन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय। हातात लाल झेंडा घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी, कष्टकरी व महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। यावेळी मोर्चामध्ये सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनमाडच्या मुख्य रस्त्यांवर बसविलेले रबरी आणि फायबरचे स्पीड ब्रेकर उखडून तीक्ष्ण लोखंडी खिळे व बोल्ट उघडे पडले आहेत। त्यामुळे दुचाकींचे अपघात, टायर पंक्चर व पादचाऱ्यांना दुखापत होण्याचा धोका वाढलाय। हे धोकादायक खिळे तातडीने हटवून नवीन स्पीड ब्रेकर बसवावे, अन्यथा पालिकेच्या पायरीवर खिळे ठोको आंदोलन छेडण्याचा इशारा वंचितचे शहराध्यक्ष विलास अहिरे यांनी दिला आहे। संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त मनमाड शहरातून भव्य यात्रा काढण्यात आली। ज्ञानोबा तुकोबा जय हरी विठ्ठलाचा जयघोष, संतांचे नामस्मरण, कीर्तन आणि भक्तीचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। मनमाड येथील राजे बाल संस्कार केंद्राच्या बालगोपालांनी ऐतिहासिक अंकाई किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक व रिकाम्या पाण्याच्या बाटल्या जमा केल्या। पायऱ्या व परिसर झाडूने स्वच्छ केला। किल्ल्याच्या भिंतीवरील काटेरी झाडे, तळ्यातील गाळ काढत नैसर्गिक सौंदर्य व ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश दिला। नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासअण्णा कांदे व समृद्धी बँकेच्या चेअरमन सौ अंजुमताई कांदे, फरहान दादा खान यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथे आयोजित रोजगार मेळाव्यात 17हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून तब्बल 2670 युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यावेळी काही बेरोजगार तरुणांना ऑन द स्पॉट ऑर्डरही देण्यात आल्या। मनमाडमध्ये GNMA कोर्स फक्त 9999 मध्ये, पात्रता 12वी पास नापास, सिद्धी पॅरामेडिकल। संपर्क क्रमांक 9823 25 53 55 91 45 15 59 55। द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा। जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब। आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा।